नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला मित्र गोरखनाथ येवले. मित्रांनो, आपण शेती करत आहोत. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आपला 15/012 ऊस कारखान्याला गेलेला आहे आणि 10-15 दिवस झाले ऊस जाऊन. मित्रांनो, तर आज आपण काय केलेलं आहे, पाचरटाची कुट्टी करण्यासाठी आपण ट्रॅक्टर बोलवलेला आहे. तर मित्रांनो, ट्रॅक्टर चालू आहे. तर ह्या पाचरटाचे शेतकऱ्याला अनेक फायदे आहेत. मित्रांनो, जाणून घ्या. बघा, मी तुम्हाला थोडा एक सांगायचा प्रयत्न करीत आहे. दाखवतो तुम्हाला कसे कुट्टी करतात. तर मित्रांनो, बघू शकता, आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालू आहे पाचट कुट्टी करण्यासाठी. तर शेतकऱ्याचे किती फायदे याच्यापासून शेतकऱ्याला माहिती आहे, पण शेतकरी काय करतात, जाणून बुजून कंटाळा येतो बघा पाचट ठेवायचा. तर याच्यापासून फायदे अनेक आहेत मित्रांनो. तुम्हाला मी फायदे पण सांगतो, कारण की आपल्याला याला 2-4 वर्षाचा अनुभव आहे पाचट कुट्टीचा. आपण पाचट कुट्टीमध्ये आता 4 वर्ष पूर्ण होतील मित्रांनो, आपण पाचटामध्ये काम करीत आहोत. बघू शकता मित्रांनो, ट्रॅक्टरद्वारे असं पाचटाची कुट्टी करत आहोत. हे असा प्लॉट आपला कारखान्याला गेलेला आहे मित्रांनो. 10-15 दिवस झाली. 15/012 वाण होता आपल्याकडे ऊसाचा. रिझल्ट चांगला आला मित्रांनो. 15/012 ऊस चांगला आहे शेतकऱ्यासाठी. तर मित्रांनो, हे अशी आपण कुट्टी करून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यावर काय करणार आहोत, तुषारनी पाणी सोडणार आहोत मित्रांनो. कारण की काय होतं, तुषारनी पाणी सोडलं ना, हे पाचट जमिनीला चिटकून बसतंय. आणि आपण जर मोकळं पाणी सोडलं तर काय होतं, ह्या सरीतून पाणी असं गेलं तर हे पाचट काय होतं, वरी तणगळतं आणि वरच्या माथ्यावरलं पाचट आहे का, हे वरची कोरडच राहतं. मग हे लवकर कुजत नाही. त्याच्यामुळं काय करायचं, शक्यतो शेतकऱ्याकडं तुषार सट जर असेल तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, तुषार सटनी 2 पाणी द्यायला पाहिजे. म्हणजे काय होतं, 2 पाणी दिल्याच्यानंतर 1-1.5 महिन्यामध्ये 2 पाणी होऊन जातात मित्रांनो, 1.5 महिन्याच्या आसपास. मग काय ते पाचट जमिनी चिटकून बसतंय आणि आपण नंतर मग मोकळं पाणी जरी दिलं, 3रं पाणी, तर मित्रांनो पाचट वरी तणगळत नाही आणि कुजायला व्यवस्थित आपल्याला मदत होऊ शकते. तर मित्रांनो, ह्या पाचटाचे अनेक फायदे आहेत. आम्हाला आलेला अनुभव सांगतो मी तुम्हाला. याच्यापासून मित्रांनो, पाण्याची जर कमतरता असेल ती भागू शकते आणि आपलं तण जे होतं आहे, गवत, ते 50% कमी होतं आहे मित्रांनो. आणि जे जीवाणू आहेत त्यांना बी संरक्षण भेटतं आहे, कारण की आपली शेती एवढी म्हणजे खतमय होऊन जाते की पाहायचंच काम नाही मित्रांनो. हा रिझल्ट चांगला आहे, फक्त मेहनत थोडी जास्त आहे. तर मित्रांनो, आपण ह्या पाचटामध्ये बैलाद्वारे मेहनत करीत आहोत. इथून पुढे व्हिडिओ मी टाकी जाईन तुम्हाला बैलाचे कसे पाचटात मेहनत करीत आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे गोरख या नावाने, नक्कीच फॉलो करा, कारण की पाचटातले तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद.